जहां एक और पूरा देश रामलला के प्राण प्रतिष्ठा के लिए विभिन्न प्रकार के आयोजन कर रहा है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के प्रशांत पवार और नागपुर इकाई द्वारा महाल के गांधी गेट के समक्ष रामलला की प्रतिकृति उतारने और विभिन्न प्रकार के कार्यक्रम का आयोजन करने के संबंध में आयोजित प्रेस वार्ता में जानकारी दी गई। आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित प्रदेशचे उपाध्यक्ष अनिल अहिरकर साहेब, ईश्वर बाळगुदे साहेब, माजी नगरसेवक राजेश माटेजी, ढेंगरेजी आणि त्या विभागाचे अध्यक्ष रवी पराते आणि ज्याची ही संकल्पना आहे तो म्हणजे गौस मोमीन, त्याची ही संकल्पना होती आणि त्याच्या या संकल्पनेतून आम्ही सगळ्या राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी असा विचार केला की बुवा सगळेच जण करून राहिले तर मग आम्ही का बरं नाही करायचं। आणि म्हणून आम्ही गांधी गेट शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला एकदम लागून बाजूलाच, म्हणजे महाराजांचा पुतळा सेंटरमध्ये आहे आणि त्याच्या एकदम बाजूला 35 बाय 15 फुटाची रामाची प्रतिकृती आहे, त्यांच्या बाजूला सीतेची प्रतिकृती आहे ती 32 बाय 10ची आहे आणि लक्ष्मण यांची प्रतिकृती ती 32 बाय ती पण 10ची आहे आणि 10 फुटाचे हनुमानजी त्यांच्या पायाजवळ बसलेले आहे। असा तो एकंदरीत तो देखावा पूर्ण तिथे आम्ही उद्या संध्याकाळी 5 वाजता करणार। त्याच्या पहिले तिथे एक स्टेजही राहणार आहे, त्या स्टेजवर भजनं राहतील, सुंदरकांड राहील, त्याच्यानंतर वेगवेगळे आम्ही अजून होम हवनचं सुद्धा त्या ठिकाणी करण्याचा एक विचार करतो आहे। म्हणजे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी 4 वाजतापासून सुरू होऊन जातील, 3 वाजेपासून सुरू होईल आणि भव्य दिव्य हा कार्यक्रम राहील। कारण की सगळ्या ठिकाणी 20, 21, 22 तारखेला कार्यक्रम आहेत, म्हणून 19 तारखेला आम्ही तसं तर रामाचं प्रतिष्ठापना वगैरे हे सगळं सुरू झालेलं आहे अयोध्येमध्ये, त्यामुळे आम्ही हे आता हे कार्यक्रम सुरू करून राहील। याच्यामध्ये माननीय प्रवीण दटकेजी येणार आहेत, ते त्या प्रमुख पाहुणे राहतील। माननीय राजेंद्र जैन साहेब प्रमुख पाहुणे राहतील। पूर्वचे आपला आमदार कुंभारे साहेब राहतील आणि असे अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि सगळे आमचे राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते तिथे उपस्थित राहून हा सोहळा एक वेगळ्याच पद्धतीनं नागपूर शहरात तुम्हाला पाहायला मिळेल, याच्यात काही वाद नाही आहे। त्या निवडणुकीचा काय संबंध आहे? आम्ही तर विधानसभा वार्डवाले आहो, आम्ही काही लोकसभेचा तर आमचा काही प्रश्नच येत नाही आहे त्या ह्याच्यात। त्यात महत्त्वाचं असं आहे की पूर्ण देशामध्ये रामाचं प्रतिष्ठापनेसाठी जे 500 वर्ष लागले त्याचा आज तो रिझल्ट मिळालेला आहे। तर त्याच्यामुळे काही जाती धर्माचा काही विषय नाहीच आहे, सगळेच जण त्याच्यामध्ये। आता तो मोहसिन, तो गौस, त्यांनी स्वतःच ही संकल्पना काढली आणि त्याच्या या संकल्पनेतून आम्ही सगळ्यांनी हा विचार केला की अशा प्रतिकृती करून एक वेगळं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, भाईचारा, किंवा कोणाच्याही मनात काही नसताना आम्ही ह्या प्रकारचं एकदम सुंदर नियोजन, आपला मध्यचा अध्यक्ष आहे रवी पराते, ते आहे, हे सगळे मिळून आणि ते मध्यमध्ये आहे, त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं तिथे भाजपची पण लागलेले आहेत, तेही आमच्या ह्याच्यात येतील, आम्ही त्यांच्या ह्याच्यात जाऊ। फक्त काँग्रेस वगळता बाकी सगळे पक्ष आमच्याबरोबर आहेत। आता त्यांना काय त्यांचा प्रॉब्लेम आहे ते त्यांनाच तुम्ही विचारायला पाहिजे। महाराष्ट्र टीवी 24 के लिए कैमरामैन कृणाल पानूरकर के साथ खुशबू परियानी, नागपुर। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें
6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर। डायल करें 35023000। हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए। फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान। हमारी सेवाएं कुरियर, पार्सल, मेडिसिन, घर सामान, लगेज, स्वीट्स पैकेजेस, मोबाइल, लैपटॉप, कंप्यूटर, सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स, टू व्हीलर गाड़ी, ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध हैं हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में।